भारतीय राज्यघटनेची निर्मिती करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सम्राट अशोकापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व राजकीय क्रांत्यांचा, त्याचबरोबर तथागत गौतम बुद्धापासून ते संत तुकाराम महाराजापर्यंतच्या सर्व सामाजिक क्रांत्यांचा आढावा घेतलेला आहे. आणि म्हणूनच भारताच्या राज्यघटनेवर या सर्व सामाजिक आणि राजकीय क्रांत्यांचा प्रभाव असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आपण जरी सांगत आलेलो असलो की भारताच्या राज्यघटनेवर पाश्चात्य देशांचा प्रभाव आहे, अनेक देशांकडून आपण काही ना काही घेतलेलं आहे, असं जरी असलं तरी आपण आजपर्यंत हे मात्र सांगितलेलं नाही की इथल्या सामाजिक आणि राजकीय क्रांत्यांचा विचार देखील भारतीय राज्यघटनेने केलेला आहे. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या या राज्यघटनेमध्ये या सामाजिक आणि राजकीय क्रांत्यांचा प्रभाव असलेला पाहायला मिळतो. आपण 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो, पण ही जयंती साजरी करत असताना आपण हे कधीच सांगत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा, त्यांच्या राजकीय क्रांतीचा प्रभाव भारताच्या राज्यघटनेवर आहे. आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर भारताच्या राज्यघटनेमध्ये या सर्वच सामाजिक आणि राजकीय क्रांत्यांचं काही ना काही प्रतिबिंब पाहायला मिळतं. आपण जर भारतीय राज्यघटनेची मूळ इंग्रजी प्रत काढून बघितली तर या प्रतीमध्ये आपल्याला अनेक चित्र काढलेली पाहायला मिळतात. भारतीय राज्यघटनेला साजेशी अशी ही चित्र या राज्यघटनेमध्ये पाहायला मिळतात. भारताच्या राज्यघटनेच्या मूळ इंग्रजी प्रतीमध्ये पान क्रमांक 141 वर छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर हीच प्रतिमा भारतीय राज्यघटनेच्या हिंदी आवृत्तीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. भारतीय राज्यघटनेच्या हिंदी आवृत्तीमध्ये ही प्रतिमा 158 वरती आहे. अशा विविध प्रतिमा भारताच्या राज्यघटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. याचाच अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना तयार करत असताना केवळ पाश्चात्य देशांच्या राज्यघटनांचा विचार केलेला नाही, तर भारताची पृष्ठभूमी, भारताची सामाजिक, राजकीय, आर्थिक ज्या काही पृष्ठभूमी भारताला आहेत त्या सर्वच बाबींचा विचार आणि अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. आणि म्हणूनच भारताच्या राज्यघटनेमध्ये आपल्याला विविध धर्मांचं, विविध जातींचं, विविध संस्कृतीचं चित्रण आलेलं देखील पाहायला मिळतं. ही राज्यघटना जर बघितली आपण, मूळ राज्यघटना, तर याच्यामध्ये भारतातल्या सर्वच धर्माचा, सर्वच सामाजिक क्रांतीचा, सर्वच राजकीय क्रांत्यांचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण एवढं तरी जाणून घेतलं पाहिजे की भारताच्या राज्यघटनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही भारताच्या राज्यघटनेच्या इंग्रजी आवृत्तीमध्ये पान क्रमांक 141 वरती आहे, तर हिंदी आवृत्तीमध्ये 158 वरती आहे. विविध भाषेमध्ये ही राज्यघटना भाषांतरित झालेली आहे. त्या प्रत्येक भाषेतल्या राज्यघटनेमध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा पाहायला मिळते. हा संदर्भ आपल्याला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.